लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक जिल्हा न्यायालयातील वकील ॲडव्होकेट रामेश्वर बोराडे यांच्यावर दिनांक 2 जुलै 2025 रोजी सायंकाळी काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी भ्याड आणि क्रूर जीवघेणा हल्ला केला। या घटनेने वकिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे। या पार्श्वभूमीवर वकील सुरक्षा कायदा ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट तात्काळ मंजूर करण्यात यावा या आग्रही मागणीसाठी आज दिनांक 8 जुलै 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता ते दुपारी 3 वाजेपर्यंत नाशिक बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालय नाशिकच्या प्रवेशद्वार क्रमांक 1 जवळ धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुका बार असोसिएशननेही सक्रिय सहभाग घेतला। सदर आंदोलनात अनेक वरिष्ठ आणि कनिष्ठ वकिलांनी आपली मते मांडत केंद्र शासन आणि राज्य शासनाकडे वकील सुरक्षा कायदा त्वरित मंजूर करण्याची जोरदार मागणी केली। दिनांक 2 जुलै रोजी आमचे वकील सहकारी ज्ञानेश्वर बोराडे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला त्या निमित्ताने तसेच वकील वर्गाची अनेक वर्षापासून असलेली प्रलंबित मागणी वकील सुरक्षा कायदा हा केंद्र शासन व राज्य शासनाने पारित करावा या मागणीसाठी आज नाशिक वकील संघातर्फे या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। अनेक वर्ष प्रलंबित असलेली आमची मागणी ही शासनाने त्वरित पूर्ण करावी। आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत आणि निश्चितच जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही विधान भवनावर देखील धडक मोर्चा काढणार आहोत आणि जे कायद्याचे रक्षक आहेत त्यांनाच आज या ठिकाणी विनंती करावी लागती आहे। ही खरंच खेद आहे। शासनाने आमच्या या मागणीकडे निश्चितच त्वरित लक्ष द्यावं। कालच आपले नाशिक पदवीधर मतदारसंघाचे जे आमदार आहेत सत्यजित तांबे यांनी या प्रसंगी विधानसभेत प्रश्न मांडला। त्यांचं मी या ठिकाणी वकील संघातर्फे आणि राज्यातील सर्व वकील वर्गातर्फे आभार व्यक्त करतो आणि या राज्यातील सर्व आमदारांनी खासदारांनी आमचा हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा अशी मी त्यांना विनंती करतो। न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये न्याय देणाऱ्यालाच आज न्याय देणाऱ्याच्या प्रक्रियेमध्ये न्याय मिळवून देणाऱ्यालाच आज अन्यायाला सामना करावा लागतो आहे। ही कुठेतरी गळचेपी चाललेली आहे वकिलांची, पण आता वकील शांत बसणार नाहीत, वकील थांबणार नाहीत। ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा त्वरित लवकरात लवकर मंजूर झालाच पाहिजे ही मागणी आम्ही लावून धरलेली आहे। नाशिक बार असोसिएशनने यामध्ये पुढाकार घेतलेला असून आज आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर देखील हे आंदोलन करत आहोत आणि आम्ही आमच्या लोकप्रतिनिधींना, आमचे खासदार असतील माननीय राजाभाऊ वाजे आहेत, भास्करराव भगरे आहेत, शोभाताई बच्छाव आहेत, धुळ्याच्या जरी असल्या तरी त्या आमच्या नाशिकच्याच आहेत, म्हणून त्यांना देखील आम्ही हे निवेदन देत आहोत की तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून आणि आमचे वकील म्हणून, वकील बांधवांचे प्रतिनिधी म्हणून याच्याबद्दल पार्लमेंटमध्ये आवाज उठवावा आणि ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट हा लवकरात लवकर मंजूर करून द्यावा। धन्यवाद। नाशिक वकील संघाचे एक सन्मान्य सदस्य रामेश्वरजी बोराडे यांच्यावर नुकताच प्राणघातक असा हल्ला झालेला आहे आणि त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। संपूर्णपणे रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेमध्ये त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। खरं म्हणजे पक्षकाराची बाजू मांडणं हे सगळ्या वकिलांचं कर्तव्य असतं, त्याच्यामध्ये चूक बरोबर हे न्यायालय ठरवत असतं। परंतु अशा प्रकारे समोरच्या पक्षकारांनी समोरच्या पक्षकारांच्या वकिलांवरती हल्ला करणं हे अत्यंत चुकीचं आणि निंदनीय अशी गोष्ट आहे। मी या प्रसंगी नाशिक वकील संघाच्या वतीनं या घटनेचा पूर्णपणे निषेध करतो आणि या निमित्तानं केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर वकील संरक्षण कायदा हा आणावा, ज्याद्वारे अशा प्रकारच्या होणाऱ्या घटनांवरती पायबंद बसेल। अशाच प्रकारचं संरक्षण इतर व्यावसायिकांना दिलेलं आहे, त्याच्यामध्ये डॉक्टर्सनासुद्धा अशा प्रकारचं संरक्षण आहे। त्यामुळं वकिलांना ते का नको? खरं म्हणजे वकील हे न्यायव्यवस्थेचा एक अविभाज्य असा अंग आहेत आणि वकिलांना जर या व्यवस्थेतनं काढून टाकलं तर मला वाटतं ही न्याय प्रक्रिया चालू शकणार नाही। त्यामुळं वकिलांना अशा प्रकारचं संरक्षण देणं ही आता प्राथमिकता। या आंदोलनात अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे, नाशिक बार असोसिएशन, ॲडव्होकेट जयंत जायभावे, सदस्य बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, उपाध्यक्ष ॲडव्होकेट वैभव शेटे, सचिव ॲडव्होकेट हेमंत गायकवाड, ॲडव्होकेट संजय गीते, ॲडव्होकेट सोनल गायकर, खजिनदार ॲडव्होकेट कमलेश पाळेकर, सदस्य ॲडव्होकेट प्रतीक शिंदे, ॲडव्होकेट वैभव घुमरे, ॲडव्होकेट MTQ सय्यद, ॲडव्होकेट
MD कुलकर्णी, ॲडव्होकेट बिपिन शिंगाडा, ॲडव्होकेट महेश आहेर तसेच इतर अनेक वकील मोठ्या संख्येने सहभागी झाले. वकील हा लोकशाही व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असून त्याच्या सुरक्षिततेकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.